लका ही जन कोणी केलंय ना तुलाच डेंजर दिसतं. खून काय पाडतोय, पोलीस स्टेशन काय जाळतोय आणि आता तर थेट जामकर साहेबांच्या बहिणीवर अटॅक केलाय. नाहीतर काय. अरे तो जामकर साहेबांना वेळ ना आपलं काय. जय साहेब. हिम्मत वाढली. ए चिमणे, रडायचं नाही, असं धीट व्हायचं. रडून कसं चालेल असं. मी आहे ना तुझ्यासोबत, काय होणार नाही. पोलीस आहेत, रीतसर घेतली आहे परमिशन. उडाय बघ चिमणे, तुझ्यावर ज्यांनी हल्ला केलाय तो काय माझ्याकडून सुटणार नाही. पकडला जाणार असतो, पण त्याला पकडण्यासाठी मला तुझी मदत लागेल. अलर्ट राहायचं. कुठलीही हालचाल, काही व्यक्ती संशयास्पद वाटली मला कळवायचं. यांना सांगायचं. तू जीव आहेस माझा, तुला काही होऊ देणार नाही. आर्या जाताना रडत का गेली असेल? असं का बघत होती माझ्याकडे? खाजगीत जाऊन विचारलं पाहिजे. हो, कुठं हरवलाय? आर्या ताईंच्या विचारात हरवलात का काय? अहो, बघितलं ना गावात काय घडतंय. सगळं विचित्र घडायला लागलंय. आर्या मॅडमवर कोणी हल्ला केला ते अजून नाही कळलं. बरं, त्यांचा भाऊ पोलीस आहे तरी त्यांच्या बाबतीत असं काही घडतंय. वाईट वाटतं हो. बरं, आर्या मॅडमचं नाही, मला तुमची जास्त काळजी वाटायला लागली. माझी? हां. का? अहो, बघितलं ना आर्या मॅडमच्या बाबतीत काय झालंय ते तुमच्या बाबतीत झालं तर श्यामल वहिनींच्या बाबतीत काय झालंय बघा की. तुम्हाला काय झालं तर मी नाही जगू शकत हो तुमच्याशिवाय. हो, किती काळजी करताय माझी. नका एवढी काळजी करू. माझ्या बाबतीत तुम्हाला जसं वाटतंय तसं काय नाही होणार. आणि मला नाही वाटत तुम्ही असताना मला कोणी हात लावल. तुम्ही आहे की माझं रक्षण करायला. कराल ना रक्षण माझं? आयुष्यभर सोबत राहाल ना माझ्या? कायम तुमच्या सोबत असेल मी. काय काळजी करू नका. मी निघू दुकानावर. काळजी घ्या. तुम्ही माझं रक्षण करा नाहीतर नका करू, पण मी जगातल्या प्रत्येक बाईपासून तुमचं रक्षण करणार. तुमच्या जवळ कुणालाच येऊ नाही देणार. माझं ठरलंय. आत्ता पण तुमच्या मनात कुणाची काळजी चालू आहे मला चांगलं माहिती आहे. पण थोड्याच दिवसात तुमची काळजी आणि तुम्ही जिची काळजी करताय ती कायमची संपून जाईल. लालीचा शब्द आहे. हे अमिताभ, कॅमेराचा टोपण कर. ऍक्शन. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. आज मी माझा जीव पुन्हा एकदा धोक्यात घालून तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी घेऊन आलोय. आपल्या गावातील पोलिसांच्या बहिणी जर सुरक्षित नसतील तर गावकरी कसे सुरक्षित राहतील? आणि हा थेट प्रश्न घेऊन आलोय मी आपल्या गावकऱ्यांकडे. त्यांनाच विचारूया की त्यांचं मत काय ते. आपल्या गावचे रिक्षावाले जितेंदू उर्फ जित्या, आज आपण त्यांना विचारूया की त्यांचं काय मत आहे. बोला. मी काय बोलणार आता? मग राहू द्या. मी बोलतो. मला या ठिकाणी असं वाटत आहे की आमच्या गावात जे काय चाललेलं आहे ते लय डेंजर आहे आणि आम्ही सगळेच लय घाबरलेलो आहोत आणि आम्हाला तर आता असं वाटायला लागले की देवाचाच कोप आहे. झालं.
ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न विचारूया आपल्या गावचे केस कापणारे मंगेशराव यांना. मंगेशराव बोला. इथं पोलिसांच्या बहिणी सुरक्षित नाहीत तर आमच्यासारख्या तरण्यासाठी पोरांचं कसं व्हायचं? जर आमच्यावर हल्ला झाला तर आमच्या बायका लेकरांकडे कोण बघायचं? ए, तुला कधी झाली बायका पोरं? हॉटेल की आज ना उद्या. ए मंगे अरे तुझ्या हल्ला व्हायला तुका पोरगी आहे का? आणि तो खुनी जरी असला ना तरी त्याला टेटस आहे, त्याला कळत. पण उद्या जर समजा लक्याच्या गल्ल्यावरच हल्ला झाला तर होऊ शकतो ना, व्हायलाच पाहिजे. अरे ह्याच्याकडे कुठं आले ते पैसे? याचा सगळा धंदा उधारीचा. ए तुला मी मारी नाही तुला सांग. काका आम्ही काका, अरे मुद्द्याचं बोला रे, मुद्द्याचं बोला. तुम्हाला काय हा साधा सुद्धा प्रश्न वाटतोय? अरे असं जर गावात हल्ले होत राहिले ना, गावाचं नाव खराब होईल. गावाचं जर नाव खराब झालं ना तर गावातल्या पोरांना कोणी पोरी द्यायचं नाही, आणि पोरी नाही दिल्या तर पोरांचे लग्न होणार नाही, गावाचा विकास होणार नाही. यार काय बोलतोय? गोपाळ थांब. ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त गोपाळच देऊ शकतो. तुमच्या सगळ्यामध्ये ना गोपाळ एकटा हुशार आहे माझ्यासारखा. त्याचाच बाईट घेतो. गोपाळ, ए गोपाळ, गोपाळ आता कॅमेरा ऑन कर रे अमिताभ. अच्छा गोपाळ, हे गावात जे काय घडतंय तुला तर माहितीये, ह्याच्याबद्दल तुझं काय मत आहे मला सांग. माझं काय सुद्धा मत नाही बघ, माझी मनस्थितीच नाही. गोपाळ असं करू नको, 2 शब्द तरी बोल. बंद कर. ए भाईने बोला बंद करणे का तो बंद करणे का? ए खाली ये. मी बी ह्याचीच वाट बघत होतो. लय कटाळा आलाय मला असल्या बांगार बातम्या करून. तोंड बंद कर. गोपाळ, तू थोडं तरी बोलायला पाहिजे होतं. अरे मी तुला जगात फेमस केला असता. मोठा काय म्हणाला? मोठा करणार होता ना. हा, बघितलं, हा पण म्हणला. अरे तुझ्या घरापर्यंत आलं ना गोपाळ सगळं. तुझ्यावर हल्ला झाला, ते श्यामल वहिनीला कुणीतरी मारलं, पोलीस स्टेशन कोणतरी जाळलं, आता पोलिसाच्या बहिणीवर पण हल्ला केला. मला काहीच कळलं नाही, एवढी हिंमत करतोय कोण? मला बी कळणं झालंय नक्की करतंय कोण. आयु, अरे त्या गंगा, अरे पाहुणे बाई आपल्या, अरे त्या बी अशाच गायब झालते की. त्यांच्यावर असं काय वाईट झालं नसेल ना? ए हेंद्राट्या, अरे काय बोलतोय? अरे तसं असतं तर त्यांनी मेसेज कशाला पाठवला असता? उगाच कुठलं बी डाउनलोडिंग कुठं बी जोडू नको. ए पण मंग्या, ही गावात जे काय घडते ना ते आपण बघितलं पाहिजे. नाही आपण लक्ष ठेवलं पाहिजे. काय गोपाळ? अरे पण करायचं काय? मी काय म्हणतो, आपण पूजा बिजा घालू ना, शांती वगैरे एखादी. गुरुजींना विचारू ना. कशाला गुरुजीन फिरजी? अरे मी आहे ना, माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. आपण सगळ्यांनी मिळून रात्री गावात गस्त घालायची, म्हणजे ही जी कोण करते का नाही ते 0 मिनिटात आपल्याला घावल. ही आयडिया चांगली आहे. रात्रीचा चहा पण लय खपतो. हा, चला सरपंचांना सांगूया. चल चल. सरपंच, सरपंच